शाश्वत प्रसंगी संप्राप्त कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला उच्चारलेला गायलेला अभंग संत हृदय सम्राट जगद्गुरु जगद्वंदनीय वारकरी संप्रदायाचे कळस वैराग्याचं मूर्तिमंत उदाहरण पाचव्या वेदाचे निर्माते सकल संत कंठभूषित या महाराष्ट्राचा प्राण वारकरी संप्रदायाची अस्मिता संत तुकोबांचा प्रापंचिक माणसानं घर कसं बांधावं याचं विश्लेषण करणारा आजचा हा अभंग आहे। श्री क्षेत्र वडगाव पिंगळा आणि या गावामध्ये सुमन निवास या वास्तूच्या वास्तुशांती प्रित्यर्थ आज आपण सर्वजण एकत्र जमलेलो आहोत। परमादरणीय परमश्रद्धेय प्रातस्मरणीय हरिभक्तपरायण आदरणीय संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज समाधी मंदिराचे विश्वस्त आदरणीय नारायण दादा मुठाळ आणि हा संपूर्ण मुठाळ परिवार या परिवाराच्या वतीनं मला मिळालेले हे आमंत्रण शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी असा असणारा हा परिवार आहे। नारायण दादांच्या पोटी दोन्ही सुपुत्र जन्माला आले, आदरणीय शांताराम दादा त्याचबरोबर आदरणीय भाऊसाहेब दादा या दोघांच्याही धर्मपत्नी आमच्या रत्नाताई सुनंदाताई आणि या संसाराच्या वेलीवरती फुललेला हा संपूर्ण परिवार सुशुलो मातृपुण्येन पितृपुण्येन चतुर्थः उदार वंश पुण्येन आत्मपुण्येन सभाग्यता हे लक्षण या परिवारामध्ये आहे। आईच्या पुण्याईनं मुलं सात्विक आहेत, बापाच्या पुण्याईनं चतुर आहेत, खानदानाच्या पुण्याईनं दानशूर आहेत आणि स्वतःच्या पुण्याईनं भाग्यवान आहेत। माझ्या दादानो भावानो बहिणीनो आज या वास्तुशांतीच्या प्रित्यर्थ आयोजित केलेलं हे कीर्तन आणि हा नामस्मरण सोहळा तुम्हाला वाटत असेल हे सगळं वायाला जातं की काय, तर आपण ऐकावं। वारकऱ्याच्या दारात आहोत आपण, एका भाविकाच्या दारात आहोत आपण, एका साधकाच्या दारात आहोत आपण। इथला परमार्थ कधीही वायाला जाणार नाही। मी यादी देतो ऐका। तुळशीला घातलेलं पाणी, गाईला चारलेला घास, एखाद्या मंदिराला दिलेली देणगी, नामसप्ताहाला केलेली मदत, वारकऱ्याला केलेलं अन्नदान, पंढरपूरची केलेली वारी, आई बापाची केलेली सेवा आणि कीर्तनात बसून देवाच्या नावानं वाजवलेली टाळी जगात कधी वायाला जात नाही। हा संप्रदायाचा इतिहास आहे। माझ्या दादानो ज्याला ज्ञान पाहिजे त्यानं अभ्यास करावा, ज्याला आरोग्य पाहिजे त्यानं व्यायाम करावा, ज्याला पैसा पाहिजे त्यानं उद्योग करावा, पण ज्याला समाधान पाहिजे त्यानं डोळे झाकून परमार्थ केला पाहिजे। सदा नामघोष करो हरी कथा तेने सदा चित्ता समाधान। अर्थ इतका सोपा आहे, सदा नामघोष सदा समाधान, कदा नामघोष कधीतरी समाधान। हे सदैव नामस्मरण करणारं कुटुंब आहे। एखादी गोष्ट योगायोगानं घडावी आणि एखादी गोष्ट योगायोगानं घडू नये, दोन गोष्टी असतात। पहिली गोष्ट योगायोगानं कधीही गोष्ट घडू नये आणि दुसरी गोष्ट योगायोगानंच घडावी। पहिली गोष्ट अशी आहे, योग असला तरी ती गोष्ट घडू नये। एका सुफी संताचं वाक्य आहे, ते म्हणाले होते, ए खुदा भूल कर भी मुझे बचाना इन तीनों से, भूल कर भी मुझे बचाना इन तीनों से, मुझे महफूज रखना इन तीनों से, एक हाकिमों से, दो वकीलों से और तीन खूबसूरत हसीनाओं की अदाओं से। ऐकताय? या तीन गोष्टींपासून जो वाचला ना तो महाराज झाला। अजून सोपं करतो, शहाण्या माणसानं वेळ काढून तीन ठिकाणी मुळीच जाऊ नये। एक डॉक्टरकडं, दोन वकिलाकडं आणि तीन पोलिसाकडं। वेळ असला तरी जाऊ नये। वकिलाकडे तुम्ही गेलात ना, तो म्हणतो आज काय नाही पण भविष्यात तुम्हाला अडचणी येऊ शकतात। डॉक्टरकडे अजिबात जाऊ नये बरे असल्यावर, ते म्हणतात आज बरं आहे पण भविष्याचं काय सांगता येत नाही। आणि पोलीस कोणतं कलम तुमच्या मागे लावतील सांगता येत नाही। माणसानं वकिलाकडून सांभाळून राहावं, वैद्याकडून सांभाळून राहावं आणि ऐकावं आपण नाथबाबाचं प्रमाण, नको नको तो स्त्रियांचा सांगात, हे चिरंजीव पद। याच्यापेक्षा पुढे जातो मी। योगायोगानं या तीन गोष्टी वाट्याला येऊ नयेत आणि योगायोगानं एक गोष्ट वाट्याला यावी आणि त्या गोष्टीपासून वियोग घडू नये, न व्हावा वियोग। याही पेक्षा तुकोबा सोपं करून सांगतात, कदा न सोडावे चरण त्याचे, कदा न सोडावे चरण त्याचे, कदा न सोडावे, चरण त्याचे, कदा सोडावे। मज वाटतासी आली गलनावे, कदा न सोडावे चरण त्याचे, कदा न सोडावे शरण त्याचे।
आहे आणि योगायोगानं दुसरी गोष्ट घडली तर त्यामध्ये सुख आहे. आज माझ्या वाट्याला सुखही आले आणि दुःखही आले. ते असं योगायोगानं वाटेनं चाललो म्हणून कीर्तन आहे, हे दुःख ऐकताय ना. आणि सुख याच्यात आहे की एखाद्या वारकऱ्याच्या घरातल्या वास्तुशांतीचं कीर्तन करायला मिळालं, याच्यात सगळ्यात मोठं सुख आहे. पहिलं योगायोगानं आणि दुसरं योगायोगानं. पहिल्यात दुःख आहे आणि दुसऱ्यामध्ये सुख आहे. मी सुखाचा साक्षीदार आहे, दुःखाचं हे बघून घेतील आता. त्यामुळं अत्यंत सुंदर वातावरण. या मुठाळ परिवाराला धन्यता. या परिवाराचं मनापासून कौतुक आहे. 3ही लेकी, 2ही मुलं आणि आई सुमनताईचा आशीर्वाद आहे. लक्ष्मीच्या पावलानं नांदायला आलेल्या सुमनताई, त्यांच्या आशीर्वादानं तर एवढं सगळं सुंदर हे वैभव उभा राहिलं. मी मगाशी सुमनताईला पाहिलं आणि मला माझ्या आजीची आठवण झाली. माझ्या आजी यांच्यासारखीच दिसायची, अत्यंत गोड, नाकामध्ये नथच. माझे आजोबा म्हणायचे, तुझ्या गळ्यात पाटा जरी घालायला दिला का नाही सोन्याचा, रांगत रांगत चालशील पण घालशील. कृपया या सुमन आजीनं हे मनावर घेऊ नये. हे नारायण दादा आहेत, हे वारकरी आहेत. मला त्यांचा स्वभाव आवडला. विशेष म्हणजे संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ दादांच्या समाधीच्या विश्वस्तांमध्ये परिस्थितीनं गरीब असतील पण मनानं सगळ्यात श्रीमंत विश्वस्त कोण असेल तर आमचे दादा आहेत. बस बाकीचे 4 व्हीलर मध्ये येतील, आमचे दादा इथून गाडीवर जातील. मी कोणात भेदभाव करत नाही, तर परत मला इकडं तालुक्यात येऊ द्यायचे नाहीत. पण खरं सांगतो, मनानं दिलदार असे आमचे तात्या आहेत, दादा आहेत. आणि दादांचा हा संपूर्ण परिवार ज्यांच्यामुळे आज इथे नाचायला योग आहे. परमादरणीय परमश्रद्धेय महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाला लाभलेलं कोंदण आदरणीय हरिभक्तपरायण मृदंग सम्राट श्री विकासजी महाराज बेलूकर यांचाही मी शतशः आभारी आहे, ऋणी आहे. आज त्यांच्यामुळे हा योग आलेला आहे. आज त्यांचा संपूर्ण परिवार आहे. मला वाटतं आमच्या दादांचे हे मामाच आहेत आणि मामाच्या घरचं हे कीर्तन आहे. त्यामुळं इथं कशाचीही कमतरता नाही. मामाच्या घरी कशाची कमतरता असते, सगळं असतं जिथल्या तिथं. आज हरिभक्तपरायण परम आदरणीय परमश्रद्धेय श्रीमान आमच्या सर्वांच्याच गुरुस्थानी शोभणारे श्री कैलाश महाराज तांबे या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराष्ट्रामध्ये अशी बोटावर मोजण्यासारखी उदाहरणं आहेत. सासऱ्यानं समोर बसावून जावयानं मृदंगाची सेवा करावी, हे ईश्वराला आवडणारं उदाहरण आहे. आज योगायोग एवढा सुंदर आहे. आमच्या भगिनी परम आदरणीय परमश्रद्धेय भागवत सेविका आदरणीय उन्नतीमाई बेलूकर, त्याचबरोबर त्यांचा संपूर्ण परिवार. आमची छोटीशी गाथा आहे, अत्यंत छोटी गाथा आहे, पण 3.5 महिने झाले ना, 3.5 महिन्याचे, पण आताच लाथा घालायला लागली काकाला. पुढं तर काय काय करते देव जाणे. अशी फार सुंदर गाथा आणि ही सगळीच गाथा सुंदर आहे. परमादरणीय परमश्रद्धेय महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध स्वरसम्राट स्वरभूषण आदरणीय हरिभक्तपरायण रोहिदास महाराज यांच्यासाठी टाळ्या वाजवा. मते महाराजांचा आवाज गोड आहे. परमादरणीय परमश्रद्धेय माझे सन्मित्र आदरणीय सदानंदजी महाराज आणि आमच्या वारकऱ्यांवरती ज्यांचं नितांत प्रेम आहे आदरणीय हरिभक्तपरायण महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक वारकऱ्यांवरती ज्यांचं नितांत प्रेम ते समाधान महाराज सुंबळे, त्यांच्यासाठी एकदा टाळी वाजवा. असं एवढं गोड वाटते. पवन वाहता असावा, तो कैलासाकडून यावा, यांना पाहून विकासाला हर्ष व्हावा. हे सगळं असताना रोहिदास समाधानी राहावा आणि हा सदानंद माझ्या सागरासारख्या कीर्तनात असावा. असं सगळं गोड वातावरण आहे. चोपदार सुद्धा मला आवडले. इकडच्या चोपदारापेक्षा इकडचा चोपदार अत्यंत देखणा, म्हणजे तुकाराम महाराजाला दडवून ह्यांना बाहेर काढावं एवढा देखणा चोपदार आहे. विनेकरी सुद्धा अत्यंत देखणा. माझा आवाज तुमच्या सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं काम परमादरणीय परमश्रद्धेय हरिभक्तपरायण आमचे सुनील अण्णा करतायत. एकदा त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. अत्यंत गोड साऊंड सिस्टम, अत्यंत गोड मंडप आहे. घरही तितकंच देखणं आहे. घराच्या समोर बसणारे ज्येष्ठ श्रेष्ठ वारकरी सुद्धा तितकेच देखणे आहेत. एखाद्याचं नाव राहिलं असेल तर साधूच्या अंतकरणानं मला क्षमा करा, पण एका वाक्यात तुकोबरायांच्या एका प्रमाणात सगळ्याची नावं घेऊन रिकामा होतो. महाराज म्हणतात, ते माझे सोय रे सज्जन सांगाती, पाय आठवी ती विठोबा. विग्रह अत्यंत गोड आहे. ते माझे सोय रे सज्जन सांगाती, सांगाती सज्जन सोय रे सांगाती, सांगाती सज्जन सोय रे सांगाती सज्जन, सज्जन सोय रे सांगाती आठविती विठोबाचे, विठोबाचे पाय आठविती ते सज्जन, विठोबाचे पाय आठविती ते सोय रे. कोण्या जातीत जन्माला आला, कोण्या पंथात जन्माला आला, कोण्या धर्मात जन्माला आला, याच्याशी तुकोबरायांना काही देणं घेणं नाही. नामदेव महाराजांनी तर याच्यापेक्षा पुढचं नातं जोडलं. नामा म्हणे माझा सोयरा
जीवल ग. हे कलियुग आहे. इथं कोणीच कोणाला शक्यतो माझं म्हणत नाही. 1 मेला निकाल लागला, आपल्या पोराचा पहिला नंबर आला तर शेजारची माणसं बोलायची बंद झाली. जोपर्यंत आपली शेती पडीक होती तोपर्यंत गावकीला भावकीला गोड होतो आपण. ज्या दिवशी आपण आपला 1.5 एकर वाहित केला त्या दिवसापासून भावकी बोलायची बंद झाली हो. इथं कोणीच कोणाला माझं म्हणत नाही. पण या कलियुगात तुकोबाचं धाडस किती आहे. पाया आठवी ती विठोबाचे. काही सज्जनही नसतात, सोयरेही नसतात. काही सज्जन असतात, सोयरे नसतात. काही सोयरे असतात, सज्जन नसतात. काही सज्जन सुद्धा आणि सोयरे सुद्धा. काय वैशिष्ट्य आहे. पाहता अवगुण मिळेची ना, पाहता अवगुण तुका म्हणे तैसा सजन पासोनी पाहता अवगुण. मिळेची ना, पाहता अवगुण मिळेची ना. तुका म्हणे तैसा सजनापासोनी पाहता अवगुण मिळेची ना. पाहता अवगुण मिळेची ना. असा सद्गुणी असणारा हा परिवार आहे. आणि म्हणून या मोठाळ परिवारावरती प्रेम करणारे आपण सर्वजण, सर्व सगळे सोयरे पाहुणे रावळे गणगोत मित्र परिवार, आमच्या दादांच्या वारकरी शिक्षण संस्थेतील सर्व विद्यार्थी, समोर बसलेले चोपदार, अत्यंत गोड वातावरण आहे. ऐका, या अभंगाची प्रस्तावना अशी आहे. अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या 3 मूलभूत गरजा आहेत. मला वाटतं दादांचा नातू पण तुमच्याकडे शिकायला आहे. त्याचं नाव साहिल आहे. मामे भाऊ आहे ना, म्हणजे मेहुना, बरोबर ना. आमच्याकडे त्याला मेहुना म्हणतात, तुमच्याकडे मामे भाऊ म्हणतात. असं सगळं वातावरण गोड आहे. अजून स्वरूप लहान आहे. स्वरूप लहान आहे पण साहिल मोठा आहे. जाऊ दे, हे नाही कळाल तुम्हाला बहुतेक. स्वरूप लहान आहे पण साहिल मोठा आहे आणि त्याचं भविष्यही मोठं आहे. त्यामुळे त्याच्या उज्ज्वल भविष्याच्या माझ्याकडून शुभेच्छा आहेत. हे वास्तुशांतीचं कीर्तन आहे. अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या 3 मूलभूत गरजा. आता वास्तुशांतीची कीर्तनं तुमची तोंडपाठ झालीत. बऱ्यापैकी तुमचं ऐकून झालंय. जोडून या धन उत्तम व्यवहारे वगैरे वगैरे सगळं. पण मला नाही इलाजानं काही गोष्टी सांगाव्या लागणार आहेत. पण तुम्ही काळजी करू नका. माझं आडनाव जरी बोराटे असलं तर मी कीर्तन बोर होऊ देत नाही. त्यातले त्यात मी नातेपुते गावचा आहे. आमच्या गावचं नाव नातेपुते आहे. गोत्यात आणणाऱ्या नात्यांना पोत्यात घालून हाणत होते आमच्याकडचे. त्यामुळे तुम्हाला गोत्यात आणणार नाही, माझ्याकडे पहा. अत्यंत सोपं सांगतो. अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या 3 मूलभूत गरजा आहे. अन्न असतंच, वस्त्र असावंच लागतं, पण निवारा ही मूलभूत गरज आहे. सुभाषितकार सांगतात, प्रथमं नार्जितम विद्या, द्वितीयं नार्जितम धनम, तृतीयं नार्जितम पुण्यम, चतुर्थम किम करिष्यते. पहिल्या 25 वर्षात माणसानं ज्ञान कमवावं. दुसऱ्या 25 वर्षात त्या मिळालेल्या ज्ञानाच्या आधारानं धन कमवावं. दुसऱ्या 25 वर्षात जे धन कमवलं त्याचा लाभ तिसऱ्या 25 वर्षात घ्यावा. पुण्य कमवावं. ज्याच्या खिशात पैसा आहे आणि अंतकरण मोठा आहे, कलियुगातला देव तू आहे. ज्ञानोबा सांगतात, जेत संपत्ती आणि दया दोन्ही वसती एके ठाया, तेथ जाण धनंजया विभूती माझी. म्हणून ज्याचा बंगला मोठा असतो त्याचं काळीज सुद्धा मोठा असावं. नाही तर आपल्या तालुक्यात म्हण प्रसिद्ध आहे, बडा घर आणि वारा जाई. हे तोंड पाठ आहे तुमचं. ज्याच्या खिशात पैसा त्याचं अंतकरण सुद्धा निर्मळ पाहिजे हो. नाही तर 2 कंजूस माणसं एकमेकांना भेटली, दोघाचं सोयरे पण झालं, दोघं व्याही झाले. मग मुलीकडचे मुलाकडे गेले, म्हणे आमचा पाहुणचार करा. मुलाकडचे म्हणाले आम्ही मनानं श्रीमंत आहोत. म्हणे कसं काय, आमच्याकडे जीवन रोटे असते, तुम्हाला खायला घालतो, बसा पंक्तीला. ते पंक्तीला बसले, पंक्ती धरल्या, पत्रवाळ्या वाढल्या, त्याच्यामध्ये द्रोण ठेवलं, त्या द्रोणामध्ये पाणी ओतलं फुलपात्रात आणि एक चपाती वाढली. म्हणे पाण्यात बुडवून खा. याच पदार्थाचं नाव आहे जीवन रोटी. यांनी पक्क लक्षात ठेवलं, म्हणे आम्हाला जीवन रोटी खायला घातली ना, या आमच्याकडे. मग हे यांच्याकडे गेले वाह्याकडे. त्यांनी उन्हात पाहुणे उभा केले सोयरे. एक रोटी आणली, सूर्याला आडवी धरली, सावली फक्त धरली. ते म्हणे या पदार्थाचं नाव काय आहे. ते म्हणाले तुम्ही आम्हाला खायला घातली ती जीवन रोटी आणि आम्ही तुम्हाला खायला घालतोय तिला छाया रोटी असं म्हणतात. हे काय पुण्य आहे. पुण्य कमवावं आणि त्या पुण्याच्या आधारानं मोक्षाची वाट सोपी करून घ्यावी. महाराज म्हणाले, पुण्य फळले बहुता दिसा. सन्मुख तो कैसा संकट
चरण पावलो झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावलो. पुण्य पडले उठा दिवसा भाग्य उदयाचा घरचा झालं सन्मुख तो कैसा संत चरण पावलो. पुण्य पडले बहुता दिवसा भाग्य उदयाचा तसा झालो सन्मुख तो कैसा महाराजांच्या चरणी प्रणिपात. सांसारिक माणसाचं पहिलं कर्तव्य त्यानं घर बांधावं, पण ते घर देवाला आवडणारं असावं. ज्ञानोबरांचे एक उभे आहे, हे विश्वाची माझे. खरं तर आपण एवढे भाग्यवान आहोत की या भारतात जन्माला आलो. ज्ञानोबरांच्या म्हणण्यानुसार हे विश्वाची माझे घर. मग या घराचा प्लॅन सुद्धा असेल ना. मी प्लॅन सांगतो. मी काही सिव्हिल इंजिनियर नाही, पण घराचा प्लॅन सांगतो. ऑस्ट्रेलिया नावाचा देश घरातला हॉल आहे, अमेरिका घरातली तिजोरी आहे, डेन्मार्क घराचं किचन आहे, थायलंड घरातली बेडरूम आहे, चीन घरातलं भांडारघर आहे, पाकिस्तान घरातल्या कुरापती आहे. ऐकताय ना आपण. ऑस्ट्रेलिया घरातला हॉल आहे, अमेरिका घरातली तिजोरी आहे, चीन घरातलं भांडारघर आहे, थायलंड घरातली मास्टर बेडरूम आहे, पण आपला भारत देश या संपूर्ण घरातलं देवघर आहे हे कधी विसरू नये. या देवघरात जन्माला आलो ना आपण. भरतखंडे नरदेह प्राप्ती हे तो परमभाग्याची संपत्ती. एवढे भाग्यवान आहोत आपण की या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आलो. इथलं वैशिष्ट्य रेवा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी भीमतडीच्या तट्टानाया यमुनेचे पाणी पाजा गरजा महाराष्ट्र माझा. हे दुसरं वैशिष्ट्य. आणि तिसरं वैशिष्ट्य तुम्ही नाशिक प्रांगणात जन्माला आला. हे अत्यंत महत्वाचं. याला देवभूमी म्हणतात आमच्याकडचे लोक, रामाची नगरी म्हणतात. आम्ही भाग्यवान समजतो तुम्हाला, तुम्ही नाशिकला राहता. नाशिक महाराष्ट्राचं नाक आहे. नाक धारदार असावं. ऐकताय ना. नाक धारदार असावं, फक्त नाकाला धार नसावी. आणि तिनं जेवायला वाढताना तर अजिबात नसावी. आमच्याकडचे लोक तुम्हाला एवढं मानतात, पण तुम्हाला तुमच्या नाशिकची किंमतच नाही हो. काय पिकतं तिथं विकत नाही ना. ती हिमालयातली म्हातारी चन्नाची लाकडं चुलीला जाळते, आणि तो बिचारा पुष्पा श्रीलंकेला नेऊन तोळ्या विकतो लाकडं. जिथं पिकतं तिथं विकत नाही. तुम्ही भाग्यवान आहात. निवारा असला पाहिजे. प्रत्येक माणसाचं आयुष्यातलं पहिलं स्वप्न आहे की घर बांधलं पाहिजे. माणसं उगावून म्हणतात का लग्न पहावे करून, विहीर पहावी खांदून, आणि घर पहावे बांधून. हे काय सोपं वाटलं? सहजासहजी निर्माण होत नाही. बर पाया बांधायला काढला तेव्हापासून अनेक मतांतर मते महाराजांसहित. असा असू द्या, तसा असू द्या, इकडून तिकडं, तिकडून इकडं, इकडून तिकडं, तिकडून इकडं, 2-4 वेळा आपल्या अंतर खुडून टाकावे लागतात. मग कसा तरी पाया होतो, कसं तरी घर होतं. आणि घर झाल्यानंतर त्याच्यामध्ये आनंद, समाधान या सगळ्या गोष्टी एकत्र आणतात. आज दादा तुम्ही एवढे भाग्यवान आहे. 33 कोटी देव तर तुमच्या घरात आहेतच, यात तीळ मात्र शंका नाही. फक्त काही गोष्टी नव्हत्या त्या या कीर्तनानं पूर्ण झाल्या. इंद्रासारखे मृदंगाचार्य, गंधर्वासारखे गायक आणि राजा जनकासारखे श्रोते तुमच्या दारात आल्या. कथा त्रिवेणी संगम नाम या सगळ्या गोष्टी आज दादा तुमच्या परिवारात एकत्र आल्या. ज्या ठिकाणची वाळू आणली जाते, ज्या ठिकाणचं लाकूड कापलं जातं, ज्या ठिकाणचं पाणी वापरलं जातं, त्या बऱ्याच गोष्टींमध्ये दोष असू शकतात. एखाद्या नदीची, समुद्राची वाळू वापरताना तिथं एखाद्या योग्याची समाधी असू शकते. एखाद्या साधकाच्या अस्थी तिथं पडलेल्या असू शकतात. त्या अस्थीनं ती माती युक्त असते. त्याच मातीपासून विटा बनवल्या जातात. जे लाकूड तोडलं जातं कदाचित दुर्दैवानं तिथं एखाद्या माणसाची समाधी असू शकते. ते झाड उगवलेलं असावं,
त्याचं लाकूड वापरलेलं असतं, मग दोष लागतात. यापेक्षा सोपं सांगू का, लाकूड कापणारा आंघोळ करून सुचिरभूत होऊनच लाकूड कापेल असं अजिबात नाही. दरवाजा बनवणारा सुचिरभूत होऊनच दरवाजा बनवेल असंही नाही. फरशी बसवणारा सुचिरभूत होऊन तो फरशी बसवतो असंही नाही. त्याचं तोंड भरलेलं असतं, कधी कधी त्यानं आंघोळी केलेली नसते, कधी कधी अशा अवस्थेमध्ये तो फरशी बसवतो. जो गवंडे आपल्याकडे येतो तो सुचिरभूत असलेलाच आहे असं नाही. बऱ्याचदा सुचिरभूत होताना ब्रह्ममुहूर्तावरती आंघोळ करावी लागते आणि कामगारांनाच आंघोळ करून जमत नाही, यजमानानं सुद्धा ब्रह्ममुहूर्तावर जागं व्हावं लागतं. पहाटे 3:30 ते 4:30 या वेळेमध्ये केलेल्या आंघोळीला ब्रह्मस्नान म्हणतात. 4:30 ते 5:30 या वेळेमध्ये केलेल्या आंघोळीला ऋषी स्नान म्हणतात. 5:30 ते 6:30 या वेळेमध्ये केलेल्या आंघोळीला मनुष्य स्नान म्हणतात. पण 6:30 नंतर पुढे जर आंघोळ केली तर त्याला राक्षस स्नान असं म्हणतात. कंसात माझं नाव पहिल्यांदा टाका, स्वल्प रवून देऊन ह्यांचं नाव टाका. आज आम्हीच पाहुणे 9ला आंघोळ्या केल्या म्हणून सांगतो, ऐका. मग हे राक्षस स्नान घडतं आमच्याकडनं सुद्धा. मग हे राक्षस स्नान घडल्यानंतर पाप वाढतात. पुण्य करता होय पाप अशी परिस्थिती निर्माण होते. मग हे पाप जातं कशानं? नामसंकीर्तन, साधन पै सोपे, जळतील पापे 2-2 महिन्याची. असंच आहे ना. जन्मोजन्मीची पाप जाण्याचं सामर्थ्य केवळ नामात आहे. गगनाहुनी वाढ नाम आहे. आणि म्हणून साधू संतांनी जी घरं बांधली ती घरं आम्हाला सुद्धा बांधता यावेत. निरंजनी आम्ही बांधिले घर, निर्गुण निराकार राहिलोसे. ज्ञानदेवा घर चिदानंदी. आणि याहीपेक्षा सोपं घर ज्ञानोबानी बांधलं, वैकुंठ भुवनी. घर केले वैकुंठ भुवनी, घर केले वैकुंठ भुवनी. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण म्हणे, वैकुंठ भुवनी घर केले. वैकुंठ भुवनी घर केले. वैकुंठ भुवनी घर केले. वैकुंठ अनंत भक्त राशी तारिले वानर. ज्ञानदेवा घर चिदानंदी हे ज्ञानोबरायांचं घर आहे. नाथ महाराज म्हणाले, आम्हाला देवा तुझ्याकडे यावं वाटतं, पण संसार व्यसनी पडून दे. नामदेव महाराज म्हणाले, वैकुंठासे आम्हा नको धाडू हरी, वासदे पंढरी. वैकुंठ कोपट जुनाट झोपडी. आम्हाला नाही यायचं तुझ्याकडे. एक मुद्दा सांगू का माझ्या अभंगातला? माझ्याकडे पहा, आपण प्रस्तावनेत आहोत. देवाच्या घराला विरोधक असतात, साधूच्या घराला विरोधक नसतो. हे साधूचं घर आहे. देवाचं घर अयोध्येत होतं. 550 वर्ष भांडणं चालली होती त्याचं घर पाडायला. कुणाचं घर? रामाचं. मारुतीच्या नादालाही कुणी लागलं नाही. हनुमानगडी तेव्हाही सुरक्षित, तो गडी आताही निवांत. याच्यापेक्षा सोपं सांगू, राम असला काय नसला काय चालतो. मारुती नसता तर मागच्या 4 वर्षापूर्वी हा बोराटे महाराज गोसावी राहिला असता. गावागावात कोण असावा लागतो? मारुती. राम असला काय नसला काय कोण विचारते आता रामाला? पण मारुती पाहिजे. साधूचं घर अबाधित आहे. साधूच्या घरी देव येतो, देवाच्या घरी साधू जाईलच. इथं तीळ मात्र शंका आहे. पण देव मात्र साधूच्या घरी येतो. मग साधू किती गरीब असू द्या. ज्याचं जळता जळत नव्हतं तो मंबाजी बुवा होता. आणि ज्याच्या घरात बसायला फाटकं पोत सुद्धा नव्हतं. पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेश, काय करू उपचार, काय करू उपचार, कोप मोडती जर्जर. पाहुणे घराची आले आणि ऋषिकेशी, काय करू उपचार, काय करू उपचार. दरदरीत पाना माझी रांगी व्याकन्या. घरी पोडत्या त्या बाजावरी वाकळाच्या शेता. कृषी दळ तुका म्हणे मी दुर्बळ, काय करू उपचार, काय करू उपचार.
जगाचा बाप आला. जगाचा बाप चौघाच्या घरी लवकर आलाय. यादी ऐका. 1 तुकोबाच्या, 2 नामदेव महाराजाच्या, 3 सावता महाराजाच्या आणि 4 श्रेयाळ नावाच्या राजाच्या. तसा देव येत नाही. चौघांनी भजन केलं तेव्हा तो आला ना. तुकोबाची घरची परिस्थिती, घर चंद्रमोळी, चुलीवरी हराळी, कोपला पाटील गावीची हे लोक, आता मज भीक कोण घाले, दुष्काळी आटीला द्रव्य नेला मान, स्त्री एक अन्न अन्न करिता मेली. या चौघाच्या घरी देवाला त्यातले एक तुकोबा आहेत. पहा यादी देतो. तुकोबाच्या दारात देवाला. तुकोबा हाय का जेवायला? काय नाही रे देवा घरात काय. पण एक काम कर, तू जेवायला बस, मी वाढतो तुला जेवायला. देवाला चतुर्भुज व्हावं लागलं. कन्या रांधल्या देवाच्या समोर. तुकोबानं आवलीनं कन्या वाढल्या. चतुर्भुज झाला देवन. मग कन्या खाल्ल्या. जुन्या काळात काठवटी होत्या, आता परात्या आल्या. काठवट पाहिली का तुम्ही? महिला मंडळ तुमच्याकडे काठवट आहे ना? तिला 2 कानं होते. कुणाला? आणि काठवट ऐकण्यात होती चोपदार तुमच्या. ऐक नाही हो, आमची परात आमचं ऐकत नाही हो. कळते ना तुम्हाला कुठल्या काठवटीबद्दल सांगतो? बरं, काठवटीला 2 कानं होते. त्या अंगठ्यांना ठेवायला जागा होती. आता परातीला आहे का जागा? परातीत काय करतात? भाकऱ्या. आणि काठवटीत काय करत होते? भाकऱ्याच. पण आता तुमचं लेकरू म्हणतंय, म्हातारे तुझ्या हाताला चव नाही, पण माझ्या बायकोनं बनवलेल्या भाकऱ्या लय भारी लागतात. माय म्हणली, बावळ्या तुझ्या बायकोच्या हाताला चव नाही, पायाच्या 2 अंगठ्याला लय चव आहे. भाकऱ्या थापताना बघत जा तिच्या पायाचे 2 अंगठे कुठे राहतात ते. कन्या रांधल्या, देवाला जेवायला घातलं. देवानं हात पुढे केला. हो तुकोबा, अरे नुसतेच गावचे पाटील झाला तुम्ही. तुमच्या घरी आल्यानंतर पान वगैरे आहे का नाही? काय गरीब आहे आम्ही देवा. आमच्या घरी पानाचा विडा नाही, पण तुळशीचं पान नक्की मिळेल. मग ते तर जास्त आवडीचं आहे. द्या. तुकोबाच्या घरी देवाला 2. देव घरी आला नामदेव महाराजांच्या. आईनं हात मारली. नामा इकडे ये रे. काय आई? बाबांना सांगितलंय देवाला बोलवून आण. दिवाळीचा सण आला आणि दिवाळीच्या सणाला सगळ्याला आंघोळी मिळतात. देव तिथं उभा आहे, त्यालाही वाटत असेल ना, उठा उठा सकाळ झाली, मोती स्नानाची वेळ झाली, त्यालाही बोलवून आण ना. आई, देव माझं ऐकल? अरे मोडलच कसं? जा बरं, तो करायचं घर आहे आपलं. देव नाही येणार तर कोण येणार आहे? सण दिवाळीचा आला, नामा रावळासी गेला. नामदेव महाराज रावळाला गेले. पांडुरंगा जय हरी म्हणे. जय हरी. आईनं बोलवलं. कशाला? पहिले आंघोळ आहे, बली प्रतिपदा, आज तुला आंघोळ घालायची. चल. बाबानं बोलवलं, आईनं बोलवलं. मग देव म्हणाला, येतो खरं, पण माझ्या जागेवर उभा राहावं लागेल. राहत. हलायचं नाही, नाही हलणार. पाय उचलायचं नाही, नाही उचलत. इथं सकाळी सकाळी बडवे येतील, काकड्या करता आरती ओवाळतील, चटके बसले तरी कुणाला काय म्हणायचं नाही, नाही म्हणत. मग गावातल्या माय मावले येतील, लोण्याचा गोळा तोंडाला लावतील, पाणी सुटून द्यायचं नाही तोंडाला. जमल देवा, तू जा. देव खाली उतरला. गोनाईने उठणे केले, दामा शेटीने चोळीले, पदर माथ्याचा काढिला, बाळ नंदाचा पुशिला. काय भाग्यवान असेल गोनाई, तिला पदरानं देवपुसाला मिळाला. म्हणून जगात सगळ्यात जास्त श्रीमंत कोण असेल तर तो आईचा पदर आहे. ज्याला आईचा पदर मिळालाय ना, त्याच्यासारखा इज्जतदार, त्याच्यासारखा भाग्यवान जगात कोणी नाही. ज्याचं रक्त तरुण आहे त्यानं माझं कीर्तन ऐकावं. जगात कुणालाही कमी समजायचं, आईच्या पदराला कधी कमी समजायचं नाही. जगात कुणाचाही अपमान होऊ द्यायचा, आईच्या पदराचा अपमान कधी होऊ द्यायचा नाही. आईचा पदर उन्हात चालताना छत्री होतो, रडताना रुमाल होतो, आणि रात्री आईच्या कुशीत झोपी जाताना सोन्याची चादर होतो. एवढे उपकार नुसत्या पदराचे आपल्यावर आहेत. ऐकावं आपण. नामदेव महाराजाच्या घरी आलाय देव. अजून कुणाच्या घरी आलाय? यादीतलं 3रं नाव आहे सावता महाराजाचं. सावतोबा काय लपवा ना मला. लपवतो देवा. कुठं लपणार तुम्ही? तुम्ही लपवाल तिथं. आम्ही शेतकरी माणसं. बैला विठ्ठल, मोठ विठ्ठल, त्या झाडावरच्या राघो मैना, त्याही विठ्ठल गे माय. ते सावता महाराज होते. आम्ही म्हणे शेतकरी आहोत, तुम्हाला लपावं लागेल इथं. लसूण मिरची कोथिंबिरी
अवघा झाला माझा हरी. ये देवा बस आणि लपून बस इथं. ते सावता महाराज होते, ते देवाला म्हणत होते देवा ये ना आमच्या शेतामध्ये लप. ते काय आपल्यासारखे महाराज होते का एकमेकाला हाका मारायला, रस प्यायला ये म्हटलं माय. हे आपल्यातले येडे ऐकताय ना. पण तिकडं तसं नाही. सावता महाराज म्हणायला लपावं लागल. कुठं लपू? कटीचे खुरपे सत्वर काढिले. थोडा बेस दे. कटीचे खुरपे सत्वर काढिले, हृदया माझी खोविले, साठविले देवासी. अभंगाची प्रस्तावना अशी होती. हे सोपं नाही, पण महाराज हे देवाला बरं वाटावं, निरंतर वाटावं असं घर बांधणं म्हणजे वास्तुशांती करावी लागेल. हा, मग जगात कुणी वास्तुशांती केल्याचा दाखला आहे का? आहे ना. कुणी केली? जगातली पहिली वास्तुशांती दोघांना केली. कुणी कुणी? एकाच वेळेला रावणाच्या मालकानं म्हणजे महादेवानं आणि दुसऱ्या वेळेला दशरथानं. याला दोन्हीला माझ्याकडे उदाहरण आहेत. मी तसा सांगत नाही. डिपॉझिट जप्त करतील ना हे. ऐकताय ना बसलेले आहे का? पहिली वास्तुशांती केली महादेवानं. पार्वतीनं हट्ट धरला का हो? कधीतरी माझ्या मनासारखं घर बांधा ना. मलाही वाटतं तुमच्यासोबत यावं, फिरायला जावं, तुमच्यासोबत सेल्फी काढावं, इंस्टाग्रामला स्टोरीला ठेवावं. मी तुमच्यासोबत येते फोटो काढायला तर तुमच्या गळ्यातलंच दणका देतंय मोबाईलवर. बरं कपडे घालत नाही तुम्ही. शहाण्या माणसानं आपला प्रपंच जर चांगला व्हावा असं वाटत असेल तर आपली बायको मोठ्याच्या घरी अजिबात पाठवायची नाही. गरीबाच्या घरी हळदी कुंकवाला पाठवा. लक्ष्मीच्या घरी हळदी कुंकू होतं आणि पार्वतीला मेसेज आला लक्ष्मीचा, आज संध्याकाळी 4 वाजता हळदी कुंकवाला आमच्याकडे या. पार्वती गेली. आता घरच लक्ष्मीचं, नावाचीच लक्ष्मी ती. तिच्याकडे काय कमी आहे पैसा? ते धन दौलत पैसा अडका त्या पार्वतीनं पाहिलं आणि पार्वतीचे डोळे गरगर गरगर फिरायला लागले. ती म्हणाली कुठं हीच आयफोन, कुठं आपला नोकिया 1600. कसं व्हायचं? घरी आली आणि पायच आपटत आली. महादेवाच्या ध्यानात आलं आज जरा तवा तापलेला दिसतो. महादेवाने विचारलं पार्वती सकाळपासून बिनसलंय काहीतरी तुझं, झालंय काय? आरशात बघा, आरशात काय अवस्था करून ठेवली माझी. हाय का माझ्या अंगावर फुटका म्हणी? बापाचं ऐकलं असतं तर बरं झालं असतं. उगाच पळून आले, लग्न केले तुमच्या बरोबर. म्हणजे आता सगळ्या जोड्या वर्गात जुळतात असं नाही. तेव्हापासून बऱ्याच जोड्या वर्गात जुळत होत्या. पार्वती म्हणाली घर पाहिजे. महादेव म्हणाले घर घर करू नको, देतो तुला घर बांधून. एका रात्रीत घर बांधलं. त्या घराचं नाव लंका. 7 कोटी घरं सोन्याची उभारली. पार्वतीनं कुठं बोराटे महाराजाचं कीर्तन ऐकलं होतं कोणच ठोक. पार्वती म्हणाली वास्तुशांतीचं कीर्तन ठेवावं लागल, ब्राह्मणाला बोलावं लागल, हे सगळं करावं लागतं. लाखानं खर्च करायचा, हजारासाठी मागं पुढं बघायचं. बोलवा बरं ब्राह्मणाला. अख्खं गाव शोधलं, ब्राह्मणच सापडना. मग रावणजी आले ब्राह्मणाचा रूप घेऊन, वेश घेऊन. मग ब्राह्मणानं पूजा मांडली. पाटाला पाट लावून 2 जण बसले. एका पाटावर महादेव आणि दुसऱ्या पाटावर पार्वती. गणपती लहानच होता, टुकुमुकू बघतोय चांगला. मग ते वास्तुशांती सुरू झाली. काय मंत्र म्हणले रावणा, एवढे सुंदर मंत्र. पूजा तर एवढी सुंदर वाचली. शेवटी म्हणता म्हणता म्हणाला अस्माकं सहकुटुंबानां सहपरिवारानां क्षेम स्थैर्य धन धान्य आयु प्रित्यर्थ सकल कामना प्रित्यर्थ सत्यनारायण करिष्ये सोडा पाणी. मी सध्या त्याचा सुद्धा अभ्यास सुरू केलाय. समजा हे बंद झालं तर सगळं व्हावं. मम म्हणा असं सगळं ते जिथलं तिथं झालं. विधी चांगला झाला आणि महादेव प्रसन्न झाले. वा रावणा, तुझ्यासारखा ब्राह्मण तर मी असं म्हणतात नाही पाहिला. काय मागायचं ते माग. तसं पार्वतीनं महादेवाच्या मांडीला चिमटा काढला. त्याला मागायला लावू नका. त्याला मागायला लावलं तर लय पाय पसरल. लयच कीर्तन आवडलं असलं तर ठरल्यापेक्षा 5000 वाढवून द्या, पण मागायला लावू नका. हे असं त्यांचं सांगतो, तुम्ही लोड घेऊ नका. ऐकताय ना? तुला काय कळतं? असा ब्राह्मण मी पाहिला नाही. असा यजुर्वेदी ब्राह्मण. माग काय पाहिजे? रावण म्हणे देणार ना, देणार. मग पाणी सोडा. संकल्प सोडला, देणार. हा म्हणे काय मागशील ते देणार. मग आधी तलाठी बोलवा, आधी नोंद धरा आणि मग कागदाला तालुक्याला चला. म्हणजे ज्या लंकेमध्ये आपण बसलो ना ती लंका पहिली माझ्या नाव करा. लंका रावणाची झाली. ते सगळं तुम्हाला पुढचं माहित आहे. सांगा ती कवडी गेली नाही वगैरे वगैरे. पण जगातली पहिली वास्तुशांती ही महादेवानं केली. म्हणून वसवावे घर.
दुसरी वास्तुशांती दशरथाला करावी लागली. कधी माहित आहे? रामाचा विवाह झाल्यानंतर लक्ष्मीच्या पावलानं सीतामाया नांदायला आल्या. उमऱ्यावरचं माप ओलांडलं, उमऱ्यावरची भांडी ठेसकळून लावली. तुमच्याकडे लावतात ना चौदार, तुमची भांडी ठेसकळी होती का नव्हती? अशी उमऱ्या आपलीच भांडी ठेसकळतात, तिकडून आणलेलं काही ठेसकळत नाहीत बिचारे. ठेसकळून लावली भांडी. पण 3 दिवस आदिमाया आदिशक्ती, त्यांचं नाव सीतामाया, पाण्याचं एक थेंब प्यायल्या नाहीत. अन्नाचा घास तर सोडा, काही खात नाहीत, पित नाहीत. सगळ्यात आधी काळजी कुणाला लागलो? सोडून द्या नवऱ्याला, आताच झालं ते, तेव्हा जास्त काळजी सासूला होती. 8-8 दिवस बायकोचं तोंड बघायला मिळत नव्हतं, आहे का नाही चौकदार? आता तर लग्नाच्या आधी मोबाईल घेऊन द्यावा लागतो, बरोबर की नाही? ते बघा, होय म्हणले म्हणजे कबूल झाले. लोकांचं कशाला सांगू, मीच 2-3 महिना आधी घेऊन दिला होता. नवरा बायकोच्या नात्यामध्ये प्रेम बक्कळ आहे, पण विश्वास मेला. घरी गेल्या गेल्या मोबाईल चेक होतो, आहे का नाही चौकदार? ते बघा, होय म्हणले का? काय बोलायचं? झालं असं, सीतामय्यानं सासू जवळ गारानं सांगायला चालू केलं, कौसल्या मैया जवळ. का हो, मी तर नांदायला यायच्या आधी लय ऐकलं होतं तुमच्या घराण्याबद्दल. तुमचं असं आहे तसं आहे, एवढं घर श्रीमंताचं आहे, एवढा मान आहे, तमुक आहे, अमुक आहे, फला नाही, बिस्ता नाही, काय नाही तुमच्या घरात. रीत नाही, भात नाही, तुमच्या घरचं पाणी पण पिणार नाही. कौशल्यानं दशरथाला सांगितलं. सुनबाई खात नाही, पित नाही. दशरथ पुढे आले. सुनबाई, काय चुकलं का आमचं? मामंजी, माझ्यासारख्या लहानीनं बोलू नये आणि तुमच्यासारख्या म्हाताऱ्यानं ऐकू नये. सहन व्हायचं नाही तुम्हाला, पण लोकांचं गोरगोमट मारलं आणि मग संसार थाटला तुम्ही, आणि मला तुमच्या घरचं अन्न पाणी खायला लावता, पिणार नाही. गुडघ्यावर बसला दशरथ. 19 वर्षाच्या काल नांदायला आलेल्या पुरीनं 75 वर्षाच्या सासऱ्याचं माप काढावं, हे कोण्या माणसाला सहन होईल? प्रभू रामचंद्र पुढे आले. सीते, खबरदार, कोणाचाही अपमान कर, माझ्या बापाचा अपमान होऊ देणार नाही. खबरदार, परत माझ्या बापाला बोलायचं नाही. सीतामाया म्हणाली, तुमच्या बापाला विचारा, त्यानं काय काय पाप केली ती. लोकांचं गोरोगोमट मारलं आणि मग घर बांधलं, आणि मला तुमच्या घरचं पाणी प्यायला लावता. रामाला माहितच नव्हतं आपल्या बापानं कुठली पंचवार्षिक लढवली ती. म्हणे, काय केलंय बाबा? मग दशरथानं डोळ्यातनं आसू बाहेर काढून रडायला सुरुवात केली. रामा, चुकलं माझं. आंधळ्या म्हाताऱ्या बापाचा आणि आंधळ्या म्हातारीचा एकुलता एक पोरगा, त्याचं नाव श्रावण बाळ, या हातानं मारला. इच्छा नव्हती, पण चुकून मेला. तेव्हापासून पश्चातापाच्या लाटेत पुन्हा पुन्हा रडतो. मग शुद्धीकरण करावं लागेल घराचं. उपाय सीतेलाच विचारा. मग सीतामायानं उपाय सांगितला. असं करा, श्रावण बाळाच्या ताकदीचा एक ब्राह्मण घरी बोलवा, त्याला जेवायला घाला. वास्तू शांतीच्या दिवशी त्याला कपडे द्या, त्याला पोशाख द्या, गावाला अन्नदान करा. तो ब्राह्मण जर जेवला तर मला जेवायला परवानगी, पाप निघून जातील. मग ब्राह्मण आला, तेव्हाही रावणच आला. दारात उभा राहिला. सीतेनं औक्षण केलं, घरामध्ये प्रवेश केला. बसायला पाठ, टेकायला पाठ, पाठावर पाठ, पुढे एक पाठ. मग त्याला जेवायला वाढलं. सीतामय्या, श्रुतकीर्ती, मांडवी, उर्मिला, प्रभू श्रीराम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न, सुमंत सगळे उभा आहेत. आता रावण जेवल. मग रावण जेवल. ताटाला पाणी फिरवलं. रावणजी, तुम्ही 2 घास खा. तुम्ही जर जेवलात तर आमच्या बायकोला म्हणजे सीतेला जेवायला परवानगी आहे. जोपर्यंत तुम्ही घास खात नाही तोपर्यंत पापातनं मुक्ती मिळत नाही. आम्हाला वास्तुशांतीचं फळ मिळायचं नाही. आमचं ऐका, तुम्ही 2 घास खा, म्हणजे आमची वास्तुशांती पूर्ण होईल आणि सीतेला जेवायला परवानगी मिळेल. रावण म्हणे, तसा नाही जेवणार. तुम्हाला माहित नाही का, दारात आलेल्या वारकऱ्याला, घरात आलेल्या ब्राह्मणाला तसं जेवायला वाढायचं नसतं. ताटाला थोडीफार दक्षिणा ठेवावी लागते. हे मी का सांगतो माहितीये ना दादा तुम्हाला? मी जीवन जाणार आहे. तसं जेवायला हे कळलंय ना तुम्हाला? तसं जेवायला वाढायचं नसतं. ताटाला दक्षिणा मांडावी लागते. किती रुपये पाहिजे दक्षिणा? पैसे नको. मग काय पाहिजे सांग? रावणानं दिलेलं उत्तर गोड आहे. ऐक सीते, जगाच्या बापानं, दशरथाच्या पोरानं आणि तुझ्या कपाळावरच्या कुंकवानं एकदा लंकेला येईन असा शब्द देऊ दे, मग खातो. प्रभू म्हणाले, ए येड्या, तुला माहित नाही का मी एक पत्नी, एक वचनी, एक बाणी आहे. माझा नियम आहे, जिथं माझी भक्ती नाही तिथं मी जात नाही. सीतामाया म्हणाला, तसं म्हणू नका हो.
3 दिवस झालं माझ्या पोटाला अन्न नाही, जेवली नाही मी. तुमच्या वास्तूतनं जर तुम्हाला उतराई व्हायचं असेल, शांती पूर्ण करून घ्यायची असेल तर तुम्हाला हो म्हणावं लागेल. तुम्ही त्याला शब्द द्या, पुढचं पुढं बघू आपण. राम म्हणाले तसं नाही, मी शब्दाला पक्का आहे, नाही बोलणार हो, तुझं तू पाय. सीतामाया म्हणाला म्हणजे काय, जिथं माझी भक्ती नाही तिथं मी जाणार नाही. अहो पण तोपर्यंत तो जेवणार नाही, नाही जेवू दे, मला काय करायचं. सीतामाया म्हणाले एवढंच ना, जिथं तुमची भक्ती नाही तिथं तुम्ही जात नाही. असंच आहे ना, जिथं तुमची भक्ती नाही तिथं तुम्ही जात नाही. याचा अर्थ असा आहे, जिथं तुमची भक्ती आहे तिथं तुम्ही जाणार. मग असं करते ना, मी भक्ती आहे की नाही, म्हणे हा, मग मीच आधी लंकेला जाते, मग तरी मला शोधत शोधत याल का नाही. म्हणून अगोदर सीतामाया लंकेला पोहोचल्या आणि मग प्रभूला पाठीमागं शोधत शोधत जावं लागलं. पुढे भक्तीने धरिले हाती, मागे ज्ञान वैराग्य. हे अंधश्रद्धा डोक्यातनं काढून टाका. सीतेला पळवलं, सीतेला पळवलं, हे तर दुसऱ्याच्या चपल्या पळवून न्यायला येणार. ती भगवती आदी माया आदी शक्तीन कुशाल म्हणतात तिला पळवलं, तिला पळवलं. ऐकावं, जेव्हा रावणानं एक घास खाल्ला तेव्हा त्यांच्या घराची कृतज्ञता पूर्ण झाली. आता टोकाचं उदाहरण माझ्याकडे पहा, झालंय आता थोडं राहिलं. का बरं देवाला बरं वाटावं असं घर बनवावं. माना नाही तर मानू नका, पण आपल्या पाठीमागं 3 दोष लागलेत. ऐकताय ना. वास्तू पुरुषाच्या येण्यानं, तो ईशान्येकडे असण्यानं त्या पापातून आपल्याला मुक्त होता येते. नैऋत्य, ईशान्य, आग्नेय आणि वायव्य या 4 दिशेला अलंकृत असणारे हे घर आहे. आग्नेयेकडं अग्नी असावा म्हणजे आपलं किचन असावं. वायव्येकडं ऐकताय ना आपण, आपल्या लहान लेकरांच्या खोल्या असाव्यात. नैऋत्येकडं पाण्याच्या टाक्या असाव्यात. आणि ईशान्येकडं वास्तू पुरुषाला पुरावं. त्याला का पुरावं, तो जन्माला आला तेव्हा त्यानं उन्माद मांडला. त्यानं अंधकासूर नावाच्या राक्षसाचा वध केला, पण रक्त प्यायची सवय लागली. त्यानं ब्रह्मदेवाला हात जोडले, कुणाचं रक्त पिऊ. ब्रह्मदेव म्हणाले, जो तुझ्या इच्छांची पूर्तता करणार नाही त्याचं रक्त पिऊ. कुणाच्या इच्छा आहेत, समस्त मानव जातीची इच्छा आहेत, पण मानव जातीला त्रास झाला. मग 33 कोटी देव त्याच्या अंगावरती बसले. त्याला उभाच जमिनीमध्ये पुरण्यात आलं आणि त्याला सांगितलं गेलं, नवीन वास्तू बांधताना यज्ञामध्ये जी आहुती टाकली जाईल ते तुझं खाद्य असेल, पण ती जर आहुती टाकली गेली नाही तर वास्तुशांतीचं फळ तुला मिळणार नाही, आणि मग तू त्या घरातल्या लोकांचं रक्त पिलास तरी चालेल. म्हणून वास्तुशांती. हे जरा कठीण झालं, आता सोपं सांगतो. नकारात्मक ऊर्जा आणि सकारात्मक ऊर्जा हे ऊर्जेचे 2 प्रकार आहेत. काही ऊर्जा निगेटिव्ह असतात, तिकडं ते निगेटिव्ह एनर्जी असेल तर आपल्याला उभं वारं सुटतं. पण काही ठिकाणी सकारात्मकता असते, ती सकारात्मकता नांदावी याच्याकरता वास्तुशांती. साधू संतांचे पाय आपल्या घराला लागावेत, लेकीबाळीचा आशीर्वाद आपल्या घराला लागावा, म्हणून सकारात्मक ऊर्जा. आता पुढचा ऐका. 3 दोष, अन्न दोष, संग दोष आणि स्थान दोष. किती दोष झाले रे पोरानो, बोला बोला. अन्न दोष, संग दोष आणि ते म्हणाल तुला उक्त दिले ना बघ तुझं तो. जेव्हा आम्ही कीर्तनकार हो तेव्हा बघू. अन्न दोष, संग दोष आणि भूमी दोष. माना नाही तर मानू नका. माझ्याकडे बघा बरं वडगावकर, काहींच्या हातचं खाल्लं तर भजन करू वाटतं आणि काहींच्या हातचं खाल्लं तर रस्त्यावर पालतं पडू वाटतं. हा प्रयोग करून पाहतो. एका गावात चोराचा बंगला होता. चोराचे बंगले असतात. चोराच्या बायकोनं कुठं कीर्तन ऐकलं कोण स्टोक माझं. 3 नवऱ्याला फोन लावला, कुठे हो तुम्ही. म्हणे मोटरा चोरायला आलो विहिरीतल्या. अहो त्या बोराटे महाराजांना सांगितले अन्नदान करा. मग कर ना. कुणाला बोलू, कुणालाही बोलव. गावातला ब्राह्मण बोलवून आणला. तुमच्या गावात आहे का ब्राह्मण, वडगावमध्ये, परिसरात, सिन्नरला? नाशिकवरनं बोलवलं. काय करायचं आपल्याला, लांबून बोलवलं. मग ब्राह्मणाला जेवायला वाढायला. कुणाची बायको, चोराची. बंगला कुणाचा, चोराचा. जेवायला कोण, ब्राह्मण काका. आणि जेवायला वाढायला कोण, चोराची बायको. बसायला पाठ, टेकायला पाठ, पाटावर पाठ, त्याच्यावर ताट. मागचा पाठ चांदीचा, पुढचा पाठ चांदीचा, त्याच्यावरचं ताट चांदीचं, वाटी चांदीची, चमचा सुद्धा चांदीचा. कधी कधी चांदीचे चमचे, कधी कधी चमच्याची चांदी, सगळं चांदीचं. ताटाला शोभेल असे पदार्थ. दाबू दाबून जेवले. दाबून कळतं का, इथं दाबायचं आणि इथं दाबायचं. हितल्यासारखं कडक
जोपर्यंत हितलं होत नाही तवर दाबत राहायचं. ढेकर दिला ब्राह्मणानं आणि जेवता जेवता ध्यानात आलं, मागचा पाठ चांदीचा, पुढचा पाठ चांदीचा, तांब्या चांदीचा, फुलपात्र चांदीचं, वाटी चांदीची. सगळं नाही जमायचं, वाटी जमत. उचलली वाटी, टाकली कोटच्या खिशात, गुपचुपच निघाली. ज्ञानबा तुकाराम. रात्रभर झोप नाही लागली, पण लागलच कशी? वासनेत बरबटलेलं मन, व्यसनाच्या अधीन गेलेलं तन आणि लबाडीनं कमवलेलं धन काय फायद्यात राहतं? ते कधीच फायद्यात नसतं. नाचणारा मोर आणि पैशाचा जोर या दोन गोष्टी जास्त दिवस टिकत नाही. झोपेतनं जागा झाला, लागलीच नाही झोप. मग ब्राह्मणानं गाडी घेतली, मोटरसायकल, गाडीवर बसला आणि त्या चोराच्या बंगल्याच्या समोर गेला. त्याला माहित नव्हतं बंगला कुणाचा आहे. दरवाजा वाजवा, दार उघडा. मग बाईनं दार उघडलं. कोण? मी ब्राह्मण आहे. ओळखलं. रात्री आलो होतो जेवायला. आलं लक्षात. भरपूर जेवलो. पाहिलं अखिल भारतीय उपाशी संघटनेच्या आत दाबलं तुम्ही. वाटी चोरली हो तुमची. न्या लय आहे आमच्या घरात. नाही तुमच्यात असन, पण मी ब्राह्मण आहे. सिन्नर तालुक्यात नाव आहे माझं. आजपर्यंत एवढे सत्यनारायण उताने पालते केले, पण कधी कुणाचा सुतेचा तोडा चोरला नाही, कधी मुठभर तांदूळ आणले नाहीत. पण बाई तुमच्या हातचं खाल्लं, तुमच्या घरचं जेवलो, तर वाटी चोरायची बुद्धी झाली. माझी मदत कराल काय? मालकाचा बिझनेस काय आहे तुमच्या? ती बाई म्हणाली घरात या. का? रस्त्या उभा राहून सांगायचा बिझनेस आहे आमच्या नवऱ्याचा. किती दिवस झालं? पोथ्या वाजता. 12 वर्ष. मग आमचं बी सुंदर ते ध्यान 13 वर्ष झालं चोऱ्या करतय, अजून पोलिसाच्या बापाला सापडलं नाही. काकानं वाटी फेकून घातली बाईला. हे रात्री नव्हतं का सांगायचं? जरी होय संग तरी तो होय बाधक, धरू जाता संग तरी तो होय बाधक. अनंत बुद्धीचे तरंग, क्षण क्षणा पारते रंग. अनंत बुद्धीचे तरंग, क्षण क्षणा पालटे रंग, धरू जाता संग तरी तो होय बाधक. अन्न दोष. या उलट एकदा वारीला जा. तुम्ही दादांबरोबरच असता ना? त्र्यंबकेश्वर वरून पालखी निघू द्या, नाशिकात येऊ द्या. वाढलेलं ऊन असू द्या, पडलेला पाऊस असू द्या, दुपारी 12:30 वाजता विसाव्यावर थांबा. न्याहारीला वारकरी बसतात. कधीच वारीला न जाणारे असू द्या तुम्ही, पण वारकऱ्याच्या मांडीला मांडी लावून उन्हात तानात बसा आणि फक्त पिठलं भाकरी खा. आयुष्यभर वारी करू वाटते. हा वारकऱ्याच्या संगतीतल्या भोजनाचा परिणाम. पवित्र ते अन्न, हरिचिंतनी भोजन. म्हणून अन्नदोष, अन्न महात्म्य, म्हणून वसवावे घर. पुढचा आहे काय? दुसरा दोष आपल्या पाठीमागं लागला, संग दोष. काहीच्या संगतीत गेलं, इथं कीर्तन कुठं आहे हो असं विचारू वाटतं. आणि काहीच्या संगतीत गेलं, इथं दुकान कुठं आहे हो हे विचारू वाटतं. म्हणून संगत करलो बडो की बढत बढत बड जाय, गजके माथा अज बैठे मीठे पेडके मीठे फल भी खाय. मराठीत सांगतो. एक हत्तीन बाई होती जाडजूड. इथं दावायला माणूस नाही. सगळ्याच्या घरचं दूध डेअरीलाच जातं काय? एकाच्याही घरचं दूध डेअरीला नाही. सगळे असे हत्तीन बाई जाडजूड होते. डोलत डोलत चालायचे. झापूक झुपूक संघटनेचे अध्यक्ष बाई. शेळी बारीक होती. तुरु 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 धावायची. नुसती धावत नव्हती, झाडाचं शेंड हाणत होती. तिचं कधी समाधानच नाही. कुणाचं? शेळीचं. तिला पायातलं द्या, तिला हातातलं द्या, तिला कानातलं द्या, तिला नाकातलं द्या. तिचं बिचारीचं समाधानच नाही कधी. कुणाचं? हे मी शेळीबद्दल बोलतो. नुसती चालत नव्हती, धावता धावता शेंडे हाणत होती. कोण? सवयच असते बाया आपलं ते शेळ्यांना शेंड हाणायचे. मग ते शेळीकडे पाहिलं, हत्तीन बाईला राग आला. त्या मोठ्यानंच म्हणाल्या, हत्तीन बाई काय सारख्या हाका का मारता? अहो काहीतरी वाटायला पाहिजे. शेळीनबाई झाडाचा पाला खाता, वरच्या झाडावरची अशी गोड गोड फळं खा ना. डोक्यावर पडला का हो तुम्ही? हाताला येत नाही ना, मग मी कशाला? या. हत्तीनबाईनं सोंड लांबवली, शेळीला उचलून घेतलं आणि पाठीवर ठेवलं. परिणाम असा झाला, एरवी 5 फूट उंचीवरच्या झाडाचा पाला कुरतडून खाणारी शेळी मोठ्याच्या संगतीमुळं
20-20 फूट उंचीवरच्या झाडाची गोड गोड फळं कुरतडून खाऊ लागली. हा मोठ्याच्या संगतीत गेलेल्याचा परिणाम आहे, ध्यानात राहू द्या. या उलट संगतीला एकदा चुकला शंख, लक्ष्मीचा सक्का भाव आहे. लक्ष्मीच्या पावलावरती पाऊल देऊन पाठीवरती पाय देऊन बाहेर आला. विष्णूचा सक्का मेहुणा आहे, ज्याचा मेहुणा जगाचा मालक आहे. त्यानं भीक मागायची, बोंबलत फिरायची काय गरज आहे, पण संगत गोसाव्याची. परिणाम शंख दारोदारी भीक मागे, शंख दारोदारी भीक मागे, शंख दारोदारी भीक मागे, मेहुण जयाचा द्वारकेचा हरी, मेहुण जयाचा द्वारकेचा हरी, मेहुण जयाचा द्वारकेचा हे शंख दारोदारी भीक मागे, दारोदारी भीक मागे, शंकरदारोदारी भीक मागे मागे, शंकरदारोदारी भीक मागे मागे. मेहुणा जयाचा द्वारकेचा हरी आणि शंख दारोदारी भीक मागे. आहेरताईंचे स्वागत बरं, अगदी मनापासून टाळ्या वाजवा. ताई वेळात वेळ काढून आल्या. हा जायचंय का? अगदी चालेल, नमस्कार. त्यांच्याकडून या मुठाळ परिवाराला माझ्यातर्फे त्यांच्यातर्फे मनापासून शुभेच्छा. शंख दारोदारी भीक मागे. आपला मुद्दा येत आहे, माझ्याकडे पहा. मी अन्नदोष सांगितला, अन्न महात्म्य सांगितलं, वसवावे घर का सांगतोय, संघ दोष सांगितला आणि संघ महात्म्यही सांगितलं. म्हणून चांगल्याच्या संगतीत बसाव. कीर्तनात सुद्धा शेजार चांगला बसूनच बघूनच बसायचं. आता नका बघू त्यांच्याकडं, त्यांना वाईट वाटेल ना. खरं सांगतो, शेजाराला चुकू नका बसायला. पेडवालं होतं, पेड विकायला गेलं होतं पेडवालं, पण बसताना चुकलं. उंदरं मारायच्या गोळ्या जे इकत होतं त्याच्या शेजारी. मग हे पेडवालं मोठ्यानं बोंबलायचं, लई गोड आहे, लई गोड आहे, लई गोड आहे. आणि हे बारीक म्हणायचं, खाल्लं की मरतंय, दिवसभर मिळ नाही. म्हणून मोठ्याच्या संगतीत जा, संग दोष निघून जातो. आता तिसरा दोष, स्थानदोष, स्थान महात्म्य. भेदभाव नाही, पण कधी देहूला गेलात तर शक्यतो वारकरी तिथं थांबत नाहीत. का थांबत नाहीत माहिती आहे? तुकोबाच थांबले नाहीत. प्रयाण काळी देवे, पण एकदा आळंदीत जा बरं. ज्ञानोबरायांच्या समाधीवर डोकं टेकून नमस्कार करा. किती गडबड असू द्या, बसावं. तिथं का बसू वाटतं माहिती आहे? अरे माऊली तिथं बसली म्हणून आपल्याला बसू वाटतं. ज्ञानदेवे घेतले दान बाबा बाळ छंदू, हृदय धरोनिया ध्यान बाबा बाळ छंदू, समाधी बैसला निर्वाण बाबा बाळ छंदू, कथा कीर्तन करी वास्तू शांती करावी. अन्न दोष निघून गेला, संघ दोष सांगितला आणि स्थान दोषही निघून जातो. कशामुळं? या वास्तू शांतीमुळं. गाव महाराज, मग प्रत्येकाच्या आयुष्यातलं स्वप्न आहे घर बांधावं, घर बांधावं, घर बांधावं. नेमकं ते घर कसं असावं असं जेव्हा तुकोबरायांना विचारलं तेव्हा महाराजांनी दिलेलं उत्तर म्हणजे आजचा अभंग. वसवावे घर, वसवावे घर, वसवावे घर, वसवावे घर, वसवावे घर, वसवावे घर,
देवे बरे निरंतर 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 फार गुड. मनापासून टाळ्या वाजवा बरं. अरे असे गंधर्वासारखे गायक, इंद्रासारखे मृदंगाचार्य, ऐकणारे जनक. तुमचं दुर्भाग्य आहे दादा, सांगणारा शुक महाराज नाही. तुमचं दुर्भाग्य. उगाच मला बोलावलं तुम्ही आहे का नाही. एवढी मोठी मैफिल, मला आवडलं तुमचं. आज सगळे परीक्षकच आहेत आहे का नाही. तसं तर तुमचं कौतुक केलं पाहिजे सगळ्याचं. तास दीड तास झाला तुम्ही फेसबुक वापरलं नाही, तुम्ही इंस्टाग्राम वापरलं केलं नाही, तुम्ही व्हॉट्सअप नाही. परीक्षण आहे ना सुरू. वसवावे घर चालू ठेवा, काय नाही, मी बाजूला जात नाही. झालं थोडं राहिलं आता. माझंही घड्याळावर खूप प्रेम आहे, बारामतीच्या पट्ट्यातलं असल्यामुळं. वसवावे घर बघताय. टोकाचं सांगतो, देवाला निरंतर असणारं घर फक्त चांगल्याच माणसात बांधता येतं असं नाही, राक्षसाच्या नगरीत सुद्धा होत. सहज हनुमंतानं विचारलं, प्रभू हा मारुती, सीतेचा शोध घ्यायला निघालो खरं, तुमचा आदेश आहे मला, उड्डाण मारेल खरं, जाईन खरं, पण वाटलंच एखाद्या घरी जावं उतरावं तर आपल्या भावकीतलं एखादं घर आहे का. राम म्हणाले नाही. मग असं एखादं घर तरी दाखवा त्या रावणाच्या लंकेत की तिथं जाऊन आम्हाला चहा पाण्याची सोय होईल, व्यवस्था होईल. प्रभू म्हणाले आहे. त्या घराच्या मालकाचं नाव आहे बिभीषण. मग बिभीषणाचं नाव ऐकल्याबरोबर मारुतीरायानं उड्डाण मारलं, अख्खी लंका पालती घातली. पण कुठंतरी आपल्या भावकीतलं एखादं वारकऱ्याचं घर असावं असं पुन्हा पुन्हा वाटलं, म्हणून सगळ्या लंकेवरती फेरफटका मारला. पण शोधावं कसं. आणि मग डोक्यात आलं, रामाला फोन लावला तिथनंच. तेव्हा वॉकी टॉकी नव्हतं, मोबाईल होतं डायरेक्ट. प्रभू काय कुठं आहे तुम्ही. राम म्हणले मी सध्या बिझी आहे, जिल्हा परिषदच्या निवडणुका लागलेत त्याच्यामध्ये. काय काम आहे. अहो तुम्ही मला त्या लंका जाळायला पाठवलंय, लंका जाळेल मी, हरकत नाही, पण एखाद्याच्या घरी उतरायचं म्हटलं तर ते एखादं घर ओळखायचं कसं. ते म्हणले तुम्ही असं करा, आम्हाला विचारू नका, नामदेव महाराजांना फोन करा. मग मारुतीरायानं नामदेव महाराजांचा नंबर डायल केला. कसं कसं करावं लागेल. नामदेव महाराजांनी उत्तर दिलं, धन्य ते सदन हे वैष्णवाचे, धन्य ते सदन रामाचा भक्त आणि घरी आलाय हनुमंत. असं काय होतं त्याच्या घरात की हनुमंतासारख्या साधूंना अवताराला यावं. एक सांगू का, अजून माझ्याकडे बघा, हे जरा बदललंय, माझ्याकडे पहा.
असं आहे, देवाला वैकुंठ आवडतच नाही. ना आवडे वैकुंठ शेषाचे शयन ना हमसामे वैकुंठी, तो तिथं नाहीच आहे. वैकुंठवासी गुरुवर्य नामदेव आप्पा शामगावकर त्यांच्या अस्सल सातारी भाषेत एक दृष्टांत सांगायचे. आम्हाला त्यांच्याच माळ आहेत. ते म्हणाले, एकदा काय झालं, देवाच्या 3 बायका भांडी घासायला बसल्या संध्याकाळी 9च्या पुढे सर्व्हिस करायला. सर्व्हिस कळते ना तुम्हाला. आणि तिघींना काय झालं कुणास ठाऊक, बसल्या बसल्या रडायला लागल्या. पहिल्यांदा रडत होते ती ब्रह्मदेवाची. म्हणे कुठल्या तोंडाकडे पाहावं बोलावं हेच कळत. तिचं रडू आलं पार्वतीला. ती म्हणली, तुझं तर बरं आहे बाई, आमच्या बरोबर फोटो काढायला गेल्यानंतर गळ्यातलं दणका देतय, मोबाईलवर कापडही घालत नाही. लक्ष्मी म्हणली, तुमच्या दोघीचं बरं आहे बायानो. त्यानं नंबर घेता घेता 16,108 जमवल्या. माझं मलाही कळलं नाही. घरीच नसतो, मग असतो कुठं? महाराजांनी प्रमाण दिलं सुंदर. तो आहे कुठं? ज्ञानोबरांची एक सुंदर ओळ आहे. मी तयापासी पांडवा हरपलो गा दिवसावा, जेथ नाम घोष बरवा करीती माझा. माझे भक्त गाती जेते नारदानी उभा तेते, नारदानी उभा तेते, नारदानी उभा तेते. माझे भक्त गाती जेते नारदानी उभा तेते, नारदानी उभा तेते, नारदानी उभा तेते. हरिदासाची घरी आणि मज उपजवा जन्मांत. तो आहे कुठं? तुमच्या घरी आहे दादा. माझ्या आजीनं मला आयुष्यात पहिला अभंग शिकवला होता. तेव्हा तो अभंग फार प्रसिद्ध होता. आता या ज्या सुखा धन्य धन्य ते वैष्णव सदन, धन्य धन्य ते वैष्णव सदन, धन्य धन्य ते वैष्णव सदन, धन्य ते वैष्णव सदन. लक्ष्मी सहित नारायण लक्ष्मी सहित शोभे नारायण जादू कारणे. देव वेडावला ज्या सुखा कारणे, देव वेडावला ज्या सुखा कारणे, देव वेडावला सुखा कारणे, देव वेडावला. दादाचे नाव नारायण आहे. तेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण शोभे. मी असं म्हणेन, तेथे सुमन आई सोबत शोभे नारायण. आज एवढं वैभव उभा केलं. असं काय आहे यांच्या घरात की मागासपासून यांच्या घराचं लय कौतुक चाललंय, उदो उदो चाललाय, उदो उदो चाललाय. मग मला विचारू नका. मग तुकोबारायांना विचारलं. म्हणणं काय आहे? अभंगाचं ध्रुवपद. संगासनी शयनी संगासनी शयनी, संगासनी शयनी, संगासनी शयनी संगासनी संगासनी शयनी, संगासनी शयनी. गणे भोजनी गमनी, गणे भोजन गमनी, संगासनी शयनी संगासनी शयनी. घडे भोजन कमानी, घडे भोजन कमानी, घडे भोजन कमानी. संगासनी वा वा वा, एकदा टाळ्या वाजवा मनापासून. तात्या दादा तुम्ही खरंच भाग्यवान. महाराज तुम्ही भाग्यवान. काय झालंय, सामान्य माणसाचं एक स्वप्न असतं, एकदा आपल्या दारात विकास महाराज आले पाहिजेत. एकदा एकदा किती वेळा? एकदा आपल्या दारात बोराटे महाराज आले पाहिजेत. आपल्याला आपली लायकी कळ नाही. एकदा रोहिदास महाराज आले पाहिजे, एकदा सुंबळे महाराज आले पाहिजेत, एकदा सदानंद दादा आमच्या दारात आला पाहिजे.
यासाठी माणसं नवस बोलतात देवाकडे. आपण एवढे भाग्यवान आहे की ही माणसं दररोज तुमच्या डोळ्याला पाहायची सवय झाली. आता किती नशीबवान असाल तुम्ही. कशाच्या नशिबावर आणि कशाच्या ताकदीवर हित आहे माहिती आहे तुम्ही? संग आसनी शयनी. दोनच प्रमाण देतो. गोविंदासनी गोविंद शयनी, गोविंद त्या मनी, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी, आणि जागृती स्वप्नी. काय गंमत आहे, दिवसा जे जे आपण पाहतो ना ते रात्री स्वप्नात येतं. मी एका घरी मागच्या 15 वर्षापूर्वी मुक्कामाला गेलो होतो. कीर्तन झालं, मुक्कामी राहिलो. लई मोठा शेठ होता तो, आणि त्याचा पोरगा असा 30-32 वर्षाचा होता. माझ्या वयानं मोठा होता. ते त्याच्या शेजारी मला झोपायला लावलं. बरं, ते असं झोपेत सारखं हात जोडायचं. मला एवढा आनंद झाला. मला वाटलं काय भाग्यवान आहे, किती आध्यात्मिक दिसतंय, हात जोडते. दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो, आमचा काकडा वगैरे झाला, आणि त्या घर मालकानं म्हणलं का काय नशिबवान आहे तुम्ही, तुमचं पोरगा असं हात जोडतंय. मी आज भाग्यवान आहे, तुमच्या पोराची भेट झाली. त्याला किती भजनाची आवड आहे, त्याला किती कीर्तनाची आवड आहे. तो घर मालक म्हणाला, महाराज तसल्या भानगडीतलं नाही. म्हणजे अजूनही आपल्या ह्या सगळ्याला लोक भानगड म्हणतात. एवढे सुधारलेत लोक की आम्हाला भानगड म्हणतात. काही उग ते भानगड म्हणाले. मी म्हणलं मग कसल्या भानगडीत आहे? ते म्हणे मागच्या इलेक्शनला उभा राहिलं होतं आणि ते पडलं. तेव्हापासून त्याला हात जोडायची सवय लागली. झोपलं तरी हात जोडतं. दिवसभर जे कराल ते रात्री आपल्या स्वप्नात येतं. मग दिवसभर नामचिंतन केल्यानंतर संकल्प आणि विकल्प नावाचे हे दोन्ही विकल्प, एक सुकल्प आणि एक विकल्प, हे मावळून जाणार नाहीत का? पुण्य आणि पाप वाढवण्याची भाषा आपण करतो. यासाठी करावं काय लागेल? नामस्मरण अध्यात्माचा पाया आहे. संगासनी शयनी घडे भोजनी गमनी. बस दिवसा माझी शिवी आणि रात्री माझी शिवी, हे नामदेव महाराजाचं. दिनरजनी हाची धंदा, गोविंदाचे पोवाडे हे तुकोबाचे. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, हे सावतोबाच. ऐकताय ना? आणि पायरेशी हात लावला पण आयुष्यभर परमार्थ केला. जन्म गेला उष्टे खाता आणि लाज नये तुझ्या चित्ता, हे चोखोबरायांचं. मग आपल्या बाबतीत काय करावं? आपलं काय चुकतं माहित आहे? एक शेपकच आहे पण चांगला आहे. आपल्या अवस्था तिथे आहे, पण कमीत कमी तशी तरी भावना आपली व्हावी. बालवई खेळी रमलो तारुण्य नास, वृद्धपणी देवा दिसे पैल तीर. चंद्रभावो पांडुरंगा, चंद्रभावो पांडुरंगा. मन करा थोर कैवल्याच्या चांदण्याला, भुकेला चकोर. जन्म मरण नको आता, नको रझार, नको ऐहिकाचा नाथा, व्यर्थ भडी मार. चंद्रभावो पांडुरंगा, चंद्रभावो पांडुरंगा. मन करा थोर कैवल्याच्या चांदण्याला, भुकेला चकोर. कधी भेटेल देव अशी उन्मनी लागली पाहिजे आपल्याला. देव भेटला पाहिजे. भेटी लागी जीवा लागली से आस. भेटी लागी जीवा लागली से आस. भेटी लागी जीवा लागली से आस. भेटी लागी जीवा लागली
त्याचं वेड लागत नाही तोपर्यंत भगवंत भेटत नाही. ऐकावं आपण वडगावकर झालंय कीर्तन अगदी थोडं राहिलंय. पहा माझ्याकडं पाठीचा कानात ताट ठेवा, माझा आवाज ऐकायला येतो ना. कैयीची दशा येईल माझ्या अंगा चित्त पांडुरंगा झुरत असे. जोपर्यंत त्याचं वेड लागत नाही तोपर्यंत तो भेटत नाही. आपण संसार करणारी मंडळी आहोत. प्रापंचिकांना ऐकावं माझं कीर्तन. या जगामध्ये काही गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत, त्या सोबत कधी मिळत नाही पण त्या सोबत असाव्या लागतात. व्याघ्र आणि कृपाळ, धनवंत आणि दयाळ, सुवर्ण आणि परिमळ, या गोष्टी काही एकत्र नांदतात. पण ऐकावं आपण, बांधलंय आमच्या मुठाळ परिवारानं घर, आपल्यालाही बांधायचंय. आपण ऐकावं. बांधलं असेल तुम्ही प्रापंचिक माणसानं घर तर माझा जाता जाता संदेश ऐका. माझ्या दादा, या जगात दृष्टीपेक्षा दृष्टिकोनाला किंमत जास्त आहे. या जगात दृष्टीपेक्षा दृष्टिकोनाला जास्त महत्व आहे. या जगात चित्रापेक्षा चरित्राला महत्व जास्त आहे. या जगात चित्रापेक्षा चरित्राला महत्व जास्त आहे. या जगात साधनापेक्षा साधनेला महत्व जास्त आहे. या जगात भवनापेक्षा भावनेला महत्व जास्त आहे. चित्र कमी जास्त असलं तरी चालेल, चित्र उतरत उतरत जातं, चरित्र कायमस्वरूपी राहतं. साने गुरुजी लहान होतं, आईनं उचलून घेतलं. आईला साने गुरुजी म्हणतायत, आई पायाला माती लागते ग. श्याम माझ्या येडीचं आई, मी माय आहे तुझी. हे बघ श्याम, लहानपणी जसं तुझ्या पायाला माती लागू नये याची काळजी घेतोस ना, तसं आयुष्यभर स्वतःच्या चरित्राला डाग लागू नये याची काळजी घे बाळा. याला म्हणायचं संस्कार. माझ्या दादा, चित्रापेक्षा चरित्र महत्वाचं होतं म्हणून तर तुकोबरायांनी म्हणलं होतं, आम्ही विष्णुदास तैसे न हो. तुम्हाला दंडवत. आमचा शेवटचा मुद्दा राहिला तेवढा सांगतो थांबतो. बरोबर झालीच आता वेळ. चित्रापेक्षा चरित्र महत्वाचं. ऐकताय ना आपण. दृष्टीपेक्षा दृष्टिकोन महत्वाचा. साधनापेक्षा साधना महत्वाची. ऐकताय ना. आणि भवनापेक्षा भावना महत्वाची. आज आमचं भवन आहे पण या भवनाबरोबर आमची भावना सुद्धा महत्वाची आहे. घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती. तिथे असावा प्रेम जिवाळा, नकोच नुसती नाती. त्या अर्थाला अर्थ असावा, नकोच नुसती नाणी. सूर जुळावे परस्परांचे, नकोत नुसती गाणी. या घरट्यातून पिलू उडावे, दिव्य घेऊनी शक्ती. आकांक्षाचे पंख असावे पण उंबरठ्यावर भक्ती. आचार विचार या घराचा पाया आहे. जिवाळ्या घराच्या भिंती आहेत. प्रेम घराचं छत आहे. घरातली म्हातारी माणसं घरातला आधार आहेत. पैसा घरातला पाहुणा आहे. नामस्मरण घरातली तिजोरी आहे. ऐकताय ना. काम क्रोध मद मस्तर दंभ अहंकार हे घरातले वैरी आहेत. आणि सदाचार रूपी नावाच्या या भवनामध्ये पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं कायम वास्तव्य आहे, यात तीळ मात्र शंका नाही. पहिल्या 3 चरणावरून शेवटचा 4थ्या चरणाचा निष्कर्ष तुकोबानी बांधला आणि जगाला सांगितलं, तुका म्हणे काळ, तुका म्हणे काळ, तुका म्हणे काळ, तुका म्हणे काळ, तुका म्हणे
सुकाळ अडगा गोविंद सुकाळ गोविंद या परिवाराला माझ्या परिवाराच्या वतीनं मनापासून शुभेच्छा देतो. धन धान्य समृद्धी ऐश्वर्य भरभरून व्हावं, या घरनं कधीच वारकरी विनमुख जाऊ नये एवढी ताकद ईश्वरानं त्यांना द्यावी. याच घरट्यातून एखादं पिलू मोठं व्हावं, एखादा विवेकानंद जन्माला यावा. माझी विनंती आहे आजच्या कीर्तनातनं बसणाऱ्यांना, 100 वर्षात स्वतःच्या डोक्याचे केस वाढवून देवानंद जन्माला येतो, पण 100 वर्षात ज्ञान कमवून विवेकानंद जन्माला येईना. आणि आता विवेकानंद जर जन्माला यायचा असेल तर फक्त तो वारकरी संप्रदायातच जन्म घेईल, यातील मात्र शंका नाही. तेव्हा विनंती आहे या परिवाराचा उत्कर्ष व्हावा अशा अपेक्षेनं भगवंताजवळ आर्जव मांडतो थांबतो. सगळ्याला विनंती आहे, आता विठोबा रखमाई होईल, दादा बुक्का अबीर घेऊन येतील, तुम्ही सगळ्यांनी एकदा हात वरती घ्या बरं, एक साथ. हात वरती घेऊन या परिवाराला शुभेच्छा देऊ आपण. हा मोठाळ परिवार तुमचा कृपा अभिलाषा आहे, सरळ हात वर घ्या आणि कमीत कमी फोटो काढेपर्यंत तरी घ्या. असं सगळे हात, आता हात वर घ्या सगळेजण मनापासून. मोठ्या प्रेमानं भजन निवृत्तीनाथांचं करूया आणि विठोबा रखमाई घेऊन कीर्तन संपूया. कधी नातेपुते गावाला आलात तर सोलापूर जिल्ह्यातलं नातेपुते नावाचं आमचं गाव आहे, आवर्जून भेट द्या. गोत्यात आणणाऱ्या नात्यांना पोत्यात घालून हाणतात आमच्याकडचे, त्यामुळे नातेपुतेला जरूर या. भगवान गोपालकृष्णाचं सुंदर मंदिर आहे, आमचं हॉस्पिटल आहे. विशेष म्हणजे माझी धर्मपत्नी डॉक्टर आहे, मी स्वतः वेल एज्युकेटेड आहे. हे जाहिरात म्हणून सांगत नाही, पण शिकलेल्या पोरांनी यात यावं म्हणून सांगतो. ज्याच्या गळ्यात माळ आहे त्याच्याकडून, त्या वारकऱ्याकडून आमच्या दवाखान्यात 1 रुपया फी आकारली जात नाही. फक्त विनंती आहे, कधी आलाच तर तात्पुरते गळ्यात माळ अडकून येऊ नका म्हणजे झालं, नाही तर उरलेले पत्रे काढून ऐकायची पाळी येईल मला. तेव्हा विनंती आहे, आज समाधान दादांकडे कीर्तन आहे, गवळण्याला फार मोठा सप्ताह सुरू आहे आणि मी आता समाधान दादा असा मुराळकी असला पाहिजे. प्रत्येक महाराजाला तारीख देणाऱ्या माणसानं असं सकाळ सकाळ बोवायला न्यायला आलं पाहिजे असं. त्यामुळे त्यांच्या आजचा दिवस माझ्यासाठी चांगला आहे. हातवर एक साथ झालं कीर्तनात मनापासून. आमच्या पंढरपुरातल्या फडावर नामदेव जनाबाईचं भजन दररोज केलं जातं आणि त्याशिवाय आमच्याकडे कीर्तनाची सांगता करत नाहीत, म्हणून विठोबा रखमाईच्या अगोदरच हे भजन घेऊया. नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, सोपान काका मुक्ताबाई, नामदेव जनाबाई, सोपान काका मुक्ताबाई, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. नामदेव जनाबाई, सोपान काका मुक्ताबाई, मुक्ताबाई मुक्ताबाई, नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, विठोबा रखमाई,
निवृत्तरायाचं भजन घ्या म्हणाले मगाशी म्हणलो पण राम निवृत्तीराया निवृत्तीराया मानुकाबाई ज्ञान सगळ्या निवृत्तीराया निवृत्तीराया सोपानुकाबाई ज्ञान सगळ्या निवृत्तीराया निवृत्तीराया शोभानुकाबाई ज्ञान सगळ्या निवृत्तीराया निवृत्तीराया सोपानुकाबाई विठाल जय जय विठाल एक 5 मिनिटं सर्वांनी बसा. आज या मुठाळ परिवाराच्या वास्तुशांतीच्या निमित्ताने आपण सर्वजण मोठ्या संख्येने 2 मिनिटं फक्त सर्वांनी या मुठाळ परिवाराला शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत.